2 दिवस आधीपासून मी तयारी करत होते. बेसनाचे लाडू बनवले माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि त्यांच्यासाठी घेऊन मी निघाले. ओळखा पाहू मी कुठे निघाले? अगदी बरोबर, अक्कलकोटला. रात्री 10:30 वाजता ठाण्याहून सिद्धेश्वर एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सोलापूर स्टेशनला पोहोचलो. सोलापूर स्टेशन, तिथून पुढचा सगळा प्रवास सुरू होणार होता. लवकरच तुमच्याबरोबर येणारे काही व्लॉग्स तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोटचे असतील. सोलापूरला आल्यावर अगदी 10व्या मिनिटाला प्रवीणने गाडी बुक केली होती. तो दादा गाडी घेऊन आला. बबलू सावंत असं त्याचं नाव. गाडी खूप छान होती. सगळ्यात आधी त्याने आम्हाला एका छानशा हॉटेलमध्ये नेलं. हॉटेल रितेश. खूप छान हॉटेल होतं. गेला गेला समोर महाराजांचं दर्शन झालं आणि मन अगदी प्रसन्न झालं. रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो तुळजापूरला, तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी. फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. तर आपण आता आलो आहोत सोलापूरला आणि आता आम्ही इथे एक छान रूम घेतले. इथे आमचं चहा पाणी आणि फ्रेश झालं आणि आता आम्ही निघालो आहोत सगळ्यात आधी तुळजापूरचं दर्शन घ्यायला, तुळजाभवानीचं. आई तुळजाभवानी ही आमची म्हणजे कुलदेवी आहे आणि कित्येक वर्षानंतर मी पुन्हा आईचं दर्शन घेण्यासाठी, तिची ओटी भरण्यासाठी येते आणि आता आम्ही तिथे जातो. तर महाराजांनी अक्कलकोटला बोलवलंय आणि त्याचबरोबर आम्ही तुळजापूर, पंढरपूर आणि गाणगापूर हे जाणार आहोत आणि त्यांचे दर्शन घेणार आहोत आणि हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आजचा दिवस हा तुळजापूरचा असणार आहे, त्यामुळे आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्याबरोबर तुम्हीही चला आणि आई भवानीचं दर्शन घ्या आणि येणारे काही ब्लॉग्स नक्की पहा, म्हणजे तुम्हालाही आई भवानीचं, त्याचप्रमाणे पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, स्वामी महाराज आणि गाणगापूर इकडचं दर्शन होईल. तर आता जाऊया तुळजापूरला. तर आता आपण निघूया तुळजापूरला, चला. जवळजवळ 10 वर्षानंतर मी तुळजापूरला आईची ओटी भरण्यासाठी निघाले होते. असं म्हणतात की आपल्या कुलदेवीचे दर वर्षाला ओटी भरायची असते, पण खरंच दरवर्षी येणं जमत नाही, म्हणून दरवर्षी घरी नवरात्रमध्ये मी तुळजाभवानी आईची ओटी भरते. पण आज पुन्हा योग आला आणि आईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तुळजापूरला आलो. खूप चेंज झालं होतं, रस्ते खूप छान झाले होते आणि थोडा प्रवास केल्यानंतर 1-1.25 तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही फायनली तुळजापूरला आलो. आणि तुम्ही बघू शकता इथे दुतर्फा दुकानं आहे, ज्याच्यामध्ये छान सगळं आईची जे काही तिचं लेणं असतं ते सगळं इथे आहे. प्रसाद, कुंकू, हिरव्या बांगड्या. इथे आल्यावर मी माझ्या हातात आधी हिरव्या बांगड्या भरून घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढे आईची ओटी भरण्यासाठी सगळं सामान एक एक करत घेत गेले आणि आईच्या देवळापर्यंत पोहोचले. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर असं ह्या एका खालच्या साईडने जावं लागतं, जिथे गोमुख म्हणजे गाईच्या मुखातून पाणी येतं आणि तिथे आपण आपले हातपाय तोंड धुवायचं आणि मग पुन्हा वर चढून आईच्या गाभाऱ्यात म्हणजे मेन मंदिराकडे जायचं. पण मेन मंदिरात जाण्यापूर्वी इथे श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन होतं, जे उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहेत. जनरली डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा असतो, पण उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा म्हणजे सिद्धिविनायक ह्या मंदिराच्या अगदी पहिलं इथे आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही खाली उतरलो, जिथे आईचं मंदिर म्हणजे आईचा गाभारा आहे आणि तो पूर्ण परिसर हा खूप छान भारावलेला होता. सगळं जे काही मंदिराचं काम होतं हे दगडी होतं आणि खूप प्राचीन असं वाटत होतं आणि खूप बदल खरं तर मला नाही जाणवला. 10 वर्षापूर्वी मी जेव्हा हे मंदिर पाहिलं ते आणि आत्ताचं अगदी सेमच आहेत. व्हायब्रेशन्स खूप प्रचंड आहेत इथे. आईच्या ओटीसाठी जे जे सामान लागतं ते मी मुंबईहून घेऊन आले होते आणि काही मी तिकडे घेतलं आणि आईची ओटी घेऊन पुन्हा मी मंदिराच्या साईडने म्हणजे आतल्या साईडने गेली गाभाऱ्यात जाण्यासाठी. अशी इथे लाईन आहे. ही प्रत्येक मंदिरामध्ये मला नंतर जाणवली, म्हणजे सगळीकडेच ही असते, पण त्या दिवशी खूप जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे अगदी पटकन 10-12 मिनिटातच आम्हाला दर्शन मिळालं. तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त गर्दी नाही आहे. आणि इथे फायनली आईच्या गाभाऱ्यात गेलो आणि आईची खूप छान मन भरून, डोळे भरून तिचं रूप पाहिलं, तिची ओटी भरली आणि मग मंदिराच्या पाठच्या साईडला इथे आलो. इथे आल्यावर थोडा वेळ विश्रांती म्हणजे आम्ही विसावलो. कारण असं म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या अशा मंदिरामध्ये, देवळामध्ये, जी जागृत देवस्थान आहे तिथे गेल्यावर थोडा वेळ बसून ते व्हायब्रेशन्स आपल्यामध्ये घ्यायचे आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या पूर्ण शरीराला किंवा आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, मेंदूला भरपूर एनर्जी देतात आणि आपलं पुढचं आयुष्य खूप सुकर करतात. त्यामुळे थोडा वेळ बसून सगळीकडे छान न्याहाळून आईचं रूप डोळ्यात भरून आईला नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो.
इथे मला देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील असे लिहिलेली पाटी दिसली. म्हणजे जे काही आपण देवीसाठी घेऊन जातो, साड्या किंवा नऊवारी पाचवारी ज्या काही, त्या पुन्हा इथे लिलावात काढतात. मग जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर जी काही अमाऊंट असेल ती देऊन आपण ही देवीचा प्रसाद म्हणून घेऊ शकतो. तर मी एक साडी घेतली आणि लिलावामध्ये पैसे खूप जास्त नसतात, अगदी मिनिमम प्राईजमध्ये असतं. आणि बाहेर पडताना पुन्हा हा पाटचा दरवाजाने आम्ही आलो, जे पूर्ण मंदिर हे दगडी कामाने केलं होतं. वरती ऊन खूप होतं पण आतमध्ये मंदिरात अक्षरशः थंडावा जाणवत होता, कारण जे काम होतं मंदिराचं ते दगडाने केलं होतं आणि खूप प्राचीन असं वाटत होतं. तर आत्ताच आमचं दर्शन झालं तुळजापूरचं आणि आम्ही तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आता निघालो आणि आता आम्ही जाणार पंढरपूरला. मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे मी ते नाही करू शकले, पण खूप छान दर्शन झालं. अगदी मन भरून डोळे भरून तुळजाभवानी आईचं दर्शन आम्ही घेतलं, तिची आरती केली, तिची ओटी भरली आणि भरपूर आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला. आणि आई तुळजाभवानीचं दर्शन तुम्हीही घेतलं असेल अशी मी आशा करते. आणि आता आपण निघूया पंढरपूरला. तर चला. तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊन ओटी भरून थोडा वेळ बसून छान सगळे व्हायब्रेशन्स घेऊन आम्ही निघालो पंढरपूरला. पण त्याआधी तिकडून मी काही वस्तू खरेदी केल्या, आता मी ते तुमच्यावर शेअर करते. इथे छान छान असं देवीच्या मूर्त्यांची दुकानं होती. माझ्याकडे ऑलरेडी देवीची एक मूर्ती आहे म्हणून मी मूर्ती नाही घेतली, पण मला इकडचं फेमस म्हणजे जे तुळजापूरला आल्यावर घ्यायचं असते म्हणजे कुंकू, आणि तेही केमिकल विरहित प्युअर ऑर्गॅनिक कुंकू मला घ्यायचं होतं आणि मला ते ह्या दुकानात मिळालं. जगदंबा प्रासादिक भांडार, अगदी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी जो एंट्रन्स लागतो त्याच्या अगदी बाजूला हे दुकान आहे. इथे मला हे केमिकल विरहित कुंकू आणि हळद मिळालं आणि हे सगळं मी ह्यांच्याकडून घेतलं. आणि काही माहिती मला ह्या दादांकडून मिळाली, ती आपण ऐकूया. किती वर्षापासून आहे तुमचं इथे दुकान आणि देवीचे काय अनुभव? 15 वर्ष झालं आम्ही दुकानामध्ये आहे. तिथे 15 वर्ष झालं. आजोबा वाडवडिलापासून मी 15 वर्ष झालं दुकानामध्ये आहे. आई भवानीचा अनुभव तुमचा काय आहे एखादा? भरपूर आहे. आम्ही देवीचे पुजारी आहेत. देवीचा अनुभव भरपूर आहे. 3.5 शक्तिपीठापैकी प्रथम शक्तिपीठ आई तुळजाभवानी आहे. हे तुळजाभवानी कुणाचे पोटी जन्म घेतला नाही, कुमारिकेच्या रूपामध्ये जगदंबा प्रगट झालेली, छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे जगदंबा सर्वांची आई आहे. देवळाकडे मंदिरात जाण्याआधी जो गेट लागतो त्याच्या अगदी बाजूचं जे स्टॉल आहे जगदंबा प्रासादिक भांडार, तर तिथून मी हे हळद कुंकू आणि प्रसाद सगळं मी घेतलंय. तुम्ही जर इथे कधी तुळजापूरला आलात तर ह्यांच्याकडे नक्की घ्या. प्युअर कुंकू ह्यांच्याकडे मिळतं, म्हणजे अजिबात केमिकल नाही आहे, असं छान. आणि हळदही सुद्धा हळद असं ते म्हणतात तसे ओरिजिनल मिळतं आणि मी हे सगळं घेतलंय. तुम्ही कधी तुळजापूरला आलात तर ह्यांच्या ह्या शॉपला नक्की भेट द्या. तर अशा प्रकारे तुळजाभवानी आईचं म्हणजे आमच्या कुलदेवीचं दर्शन घेतलं, ओटी भरली आणि हळद कुंकू ही सगळी शॉपिंग करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे पंढरपूरला. तर तुळजापूरच्या भवानी आईचं दर्शन मी तुम्हाला घडवलं. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि येणारा पुढचा व्हिडिओ जो असेल पंढरपूरचा तो पाहायला विसरू नका. आणि त्याकरिता माझं चॅनल प्रीतल्स व्लॉगला सबस्क्राईब नक्की करा आणि खाली बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा नवीन व्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. तुळजापूरचं दर्शन झालं छान आणि ओटी भरली देवीची, देवीला नैवेद्य दाखवला आणि खूप ऊन होतं पण लवकर दर्शन झालं. खूप जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे पटपट दर्शन झालं आणि खूप छान एक इन्सिडेंटसुद्धा झाला आमचा त्याच्याबरोबर. असं म्हणतात ना की देवी कुठलंही दर्शन सहज देत नाही, तर ते आमच्याबरोबर पण झालं. देवीने आमची छान परीक्षा घेतली पण त्या परीक्षेत आम्ही पास झालो आणि आत्ता आम्ही निघालो आहे पंढरपूरला आणि पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन मी करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार.